मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही, आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, OnePlus तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर, जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। नमस्कार, पंढरपूर पीपल्स मध्ये सरचं स्वागत। काल पंढरपूर नगर परिषदेने दिवसभर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलेली होती। याचा निषेध म्हणून पंढरपूरचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी त्याला जोरदार विरोध केलेला आहे। याबाबत आपण पंढरपूरचे नगराध्यक्ष व नगरसेवकांशी बोलणार आहोत। रात्रीपासून जी पंढरपूर नगरपालिका, पोलीस प्रशासन, PWD जी काय कोण कारवाई करते त्यांना सगळ्यांना आमची विनंती आहे, जर स्वतःहून नागरिक काढतो म्हणत असतील, 10 मिनिटं वेळ द्या म्हणत असतील, तर ह्या लोकांना नेमकं अतिक्रमण काढायचं आहे का गोरगरीब लोकांच्या घरावर नांगर फिरवायचं आहे, ही आज सगळ्या आमच्या नगरसेवकांना, तिथल्या नागरिकांना प्रश्न पडलाय। 10 मिनिटांसाठी जर ही थांबत नसतील, स्वतःहून इथले नागरिक काल अतिक्रमण जर असेल तर आम्ही काढून घेतो असं म्हणत असताना सुद्धा यांनी मुद्दा म्हणून त्यांच्यावर JCBनं मोडतोड केली। आज गोरगरीब लोकांनी करायचं काय आणि खायचं काय हा प्रश्न आज आम जनतेला, मायबाप गोरगरीब जनतेला पडलाय। ह्याची नुकसान भरपाई कोण देणार आणि ह्याच्यावर कारवाई करायला कोणी सांगितले अद्याप हे आम्हाला स्पष्ट कोणी कुठल्या अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं नाही की ह्या खात्याने आमच्यावर कारवाई केली आहे आणि आम्ही आमच्या मार्फत कारवाई केली आहे। सगळेजण ओढाओढीची उत्तरं देतात। आम्हाला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही कारवाई, आमचं अतिक्रमण काढायला विरोध नाही, परंतु लोकांचं जाणून बुजून नुकसान करू नका। प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक इथल्या राहणाऱ्या मतदारांना तुम्ही थोडी तर व्हायला समजे द्या। बरं, स्वतःहून काढतो म्हणतात तर त्यांच्यावर तुमची अशी कारवाई का? तुम्हाला नेमकं अतिक्रमण काढायचं आहे का लोकांचं नुकसान करायचं आहे ही तुम्ही स्पष्ट करा। स्वतःहून काढणाऱ्या लोकांवर आज कारवाई केली आहे आणि आज त्याचं नुकसान भरपाई कोण देणार म्हणल्यावर एक अधिकारी येऊन येतात ठामपणे सांगू शकत नाही की आमच्या खात्याने केले, आम्ही त्याच्यावर तुम्हाला उत्तर देतो। तर अशी परिस्थिती चुकीची आहे। प्रशासनाने असं चुकीचं गोरगरीब जनतेशी वागायला नाही पाहिजे, त्याचा आम्ही निषेध करतो। आमची एवढंच मत आहे, नुकसान भरपाई जे कोणी खात्याने केले, जे जामीन बुजून केले त्याची नुकसान भरपाई त्या खात्याने आमच्या लोकांना द्यावी। हो, 100% निवेदन देणार। प्रशासन तुम्हाला जुमानत नाही का? सर्व नगरसेवकाला, नगराध्यक्षांना जुमानासाठी त्यांनी आधी आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती, ही कारवाई कशी झाली आणि ती पण रात्रीच्या वेळेस झाली। हेच आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय की रात्री का कारवाई केली, दिवसा का करू शकत नाही आपण कारवाई करताना कल्पना कोणालाच दिली नाही? कोणालाच दिली नाही, त्यांनी सांगावं तसं ह्यांना कल्पना दिली म्हणून। तुम्ही सभामध्ये मीटिंग मध्ये घेणार का? प्रस्ताव मीटिंग मध्ये घेणार का? हो, घेऊ की, कारवाईचा 100% घेऊ। पालिकेत अतिक्रमणाची कारवाई सुरू झालेली आहे। गेल्या 40 वर्षात कधी सुरुवात एवढी अतिक्रमणाची कारवाई झाली नाही, त्या पद्धतीने झालेली आहे आज। बरोबर आहे, गेले 40-45 वर्षापासून लोक आपले गोरगरीब ठोकेधारक आहेत आणि आमचा अतिक्रमणाला विरोध नाही, परंतु हे प्रकार झाला हे अतिशय गरीबावर खरा अन्याय झालाय। तुम्हाला काढा येते ना, त्या लोकांना 10 मिनिटं आधी सांगितलं असतं ना, बाबा काढा, हे केलं। अक्षरशः वारीमध्ये लोकांनी व्याजानं पैसे काढून माल भरले ठोक्यामध्ये, त्यांचं अतिशय नुकसान झालंय। आता परिस्थिती बघितली, त्यांच्या घरात माणसं, घरात एखादा माणूस मरतात, ते रडत बसतात, अशी परिस्थिती झालेली आहे। हे प्रकार बरोबर नाही, जे झाला प्रकार असं व्हायला नाही पाहिजे। ह्या लोकांना अन्याय झालाय। आता सांगितलं तुम्ही 40 ती परिस्थितीच आहेत, कधी आतापर्यंत हे केलं ना, अतिक्रमण काढायला पण ठोकेदार कधी विरोध करत नाहीत। तुम्ही बाजूला घ्या, काढा, काय असं म्हणलं चालेल, पण असं व्हायला नाही पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे। आणि आमचं खोके काढायला विरोध नाही, तर ह्या प्रकार अशा प्रकारे काढायला नाही पाहिजे। पंढरपूर आहे की प्रशासनाची कारवाई नसून पोलीस स्टेशनची कारवाई आहे। कारवाई प्रशासनाची जरी असली तरी अर्ध्या रात्रीत जो हा कारभार झालेला आहे तो चुकीचा आहे। तिथले लोक आता आमच्याशी भेटले, उपाध्यक्षाची आमच्याशी सगळ्यांशी चर्चा झाली, रात्री 10 वाजता JCB नेऊन दुकानं पाडण्यात आली। हा प्रकार चुकीचा आहे। जरी त्यांना नोटीस दिली असली तरी त्यांचं म्हणणं एवढंच होतं, 10 ते 15 मिनिटं तुम्ही समोर थांबा, आम्ही सगळे इथनं हलवतो, तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करून देतो। तरी सध्या कोणालाही न जुमालता, कोणालाही न करता त्यांच्या दुकानावर गोरगरीब आहेत ते
हातावरचं पोट आहे त्यांचं. गेल्या 30-35 वर्षात कधी असं अतिक्रमणाची मोहीम झाली, ह्या आधी सुद्धा झाली. अतिक्रमण काढण्यात आलं, त्यांचं स्थलांतरित करण्यात आलं, वारीपुरतं झालं, त्याच्यानंतर त्यांची उपजीविका त्याच्यावर आहे ती चालूच राहतं. अतिक्रमण काढण्याला आमचा सुद्धा विरोध नाही. बरं, आमचा विरोध नाही, गाळेधारकांचा सुद्धा विरोध नाहीये त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही 15-20 मिनिटं आम्हाला टाइम द्यायला पाहिजे होता. हे असं क्रूर करायला नाही पाहिजे होता. आज बाजीगर ज्यूसची ती गाडी वगैरे तिथं ती 2-4 खोके आहेत, त्यांचं 2-3 लाख रुपयाचं नुकसान झालंय. त्यांचं हातावरचं पोट आहे. कारवाईला पाठिंबा आहे का? कारवाईला पाठिंबा आहे, पण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन करा ना तुम्ही कारवाई. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही काढून घ्यायला तयार आहोत, आम्हाला एक 20 मिनिटाचा टाइम द्या तुम्ही. त्यांचं सगळं आता त्यांनी आमच्या इथं हे बरोबरच आहे, त्यांनी तयार आहेत काढून घ्यायला, त्यांनी नाही म्हणत नाहीत काढून घ्यायला. पण कुठंतरी ही कुणाच्या ह्याच्या खाली झालेलं आहे अतिक्रमण, ह्याचा आम्ही माहिती घेत आहोत. अतिक्रमणाचं राजकारण ह्याच्या आधी कधी झालंय का? ह्याच्या आधी तुमचे खोके बिके मस अतिक्रमण यांनी सुद्धा काढलेलं आहे, पण हे ह्या कुठल्या अनुषंगाने हे अतिक्रमण काढण्यात आलंय ह्याचा आम्ही शोध घेत आहोत. कुणाच्या ह्याला बळी पडलंय प्रशासन ही सुद्धा आम्ही माहिती घेत आहोत. अतिक्रमणाला पाठिंबा आहे का? अतिक्रमण काढलंच पाहिजे, अतिक्रमण काढलं पाहिजे, वारकऱ्यांची सोय झाली पाहिजे, पण कुठल्या पद्धतीनं काढलं पाहिजे ह्याची सुद्धा एक रूपरेषा असली पाहिजे. यांना नोटीस दिली, यांनी तिथं समोर येऊन सांगतात आम्हाला 20 मिनिटाचा टाइम द्या, आम्ही सगळं शिफ्ट करत आहोत, तरी सुद्धा ह्यांचं ऐकलं नाही. गोरगरिबांच्या दुकानावर, गोरगरिबांच्या उपजीविकेवर हा जो बुलडोजर चालवलाय त्याचा आम्ही निषेध करतो. कारवाई सुरुवात झालेली आहे. काल पंढरपूर नगर परिषदेने जोरदार कारवाई झालेली आहे. तुम्ही नगराध्यक्ष आहात, पंढरपूरमध्ये चर्चा चालू आहे की नगराध्यक्षाला न विश्वासात घेता कारवाई सुरू आहे. हे बरोबर आहे. काल कारवाई सुरू असताना इथल्या नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधला. रात्री ह्यांनाही कुठला अल्टिमेटम न देता किंवा ह्यांना न सांगता, विश्वासात न घेता कारवाई अचानक चालू केलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासनाच्या म्हणजे आधिपत्याखाली ह्या कारवाया झाल्या. त्याच्यामुळे यांना अगोदर कुठेतरी विश्वासात घेऊन सांगितलं तर लोक ऐकतात. त्या अगोदरही या लोकांनी इथं म्हणजे पालिका प्रशासनाला कोऑपरेट केलेलं आहे, इथली त्यांची दुकानं काढून घेतलेली आहेत. तर कुठल्याही गोरगरीब नागरिकांचं नुकसान न करता हे सगळे हातावरचं पोट घेऊन जगणारी लोक आहेत इथं. आणि पंढरपूरचं विशेष असं आहे की इथं येणारा म्हणजे आपल्या इथं असणारा प्रत्येक गोरगरीब हा 4 वारीवरच आपला उदरनिर्वाह करत असतो. तर या अनुषंगाने यांचे काही छोटे मोठे व्यवसाय आहेत. मग हे जरी अतिक्रमणात असतील तर ह्यांना थोडा अगोदर अल्टिमेटम दिला असता किंवा ह्यांना सांगितलं असतं तर ह्यांनी ते स्वतःच काढून घेतले असते. यांना कुठल्याही विश्वासात न घेता ही कारवाई झालेली आहे आणि ही अत्यंत चुकीची आहे. प्रशासन तुम्हाला जमवणार नाही का? असा विषय नाहीये, पण मला न म्हणजे आम्हाला कुणालाही 36 लोकांना म्हणजे हा वॉर्ड डोके मेंबरांचा येतो, तर त्यांना तिथं ह्या वॉर्डाचे मेंबर म्हणून त्यांनाही तिथं सांगणं गरजेचं होतं किंवा विश्वासात घेणं गरजेचं होतं. मग प्रत्येक ठिकाणचं जर तुम्ही अतिक्रमण काढणार असाल, म्हणजे आता त्यांनी सांगितलं की पूर्ण शहराचं काढू, तर आमच्या 36 लोकांना तुम्ही विश्वासात घ्या. प्रत्येक वॉर्डातल्या नगरसेवकाला तसं तुम्ही आधी माहिती द्या आणि मग सरसकट कुणावरही दुजाभाव न करता काढणार असेल तर सरसकट कारवाई करा. सध्या विरोध आहे म्हणायचं, सध्या अतिक्रमणाला सध्या आता विरोधाचा विषय नाही. जिथं अडचणीचं आहे तिथं लोक स्वतःहून काढतात. या अगोदरही अशी अतिक्रमण निघाली आहेत, पण कुठंतरी ह्यांना न सांगता किंवा अल्टिमेटम न देता लोकांच्या दुकानातल्या म्हणजे त्यांच्या मालाचं नुकसान करणं ह्याला विरोध आहे. काल पोलीस प्रशासनाने पुढे करत होती, नगरपालिकेचे ऍक्शन असताना सुद्धा देखील पोलीस प्रशासन पुढे होतं. तेच हे आम्हाला कुणालाही आमच्या इथल्या कुठल्याही नगरसेवकाला किंवा मला कल्पना दिलेली नाहीये. एकीकडे जुन्या इमारतीचा मुद्दा पुढे येत आहे, त्याच्यावर कारवाई नाही, गोरगरिबांवर कारवाई होती सध्या. हेच नको आहे. यांना अल्टिमेटम दिला किंवा ह्यांना विश्वासात घेऊन जर तुम्ही सांगितलं तर हे लोक स्वतःहून त्यांचं काढून घेण्याच्या तयारीत आहेत सगळेजण. पुढची भूमिका काय तुमची? एवढंच की कुठल्याही गोरगरिबाच्या मालाचं किंवा त्यांच्या व्यवसायाचं नुकसान होऊ नये या अनुषंगाने प्रशासनाने काम करावं. नोटीस नाही, सांगितलं नाही, गाडी फिरवली नाही, काहीच नाही, साहेब याला कारवाई केली.